नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. वाढवण बंदर विकासात मच्छीमारांच्या हिताचा विचार होणार. बंदर समन्वयक समितीला मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यानं 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा पाठिंबा. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी बंद राहणार. 10 ऑगस्ट रात्री 11:45 मध्यरात्री 2 वाजेपर्यंत तर 11 ऑगस्टला पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत बंद राहणार. दरम्यान प्रवाशांना इंटरनेटवरून तिकीट आरक्षण करता येणार नाही. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखी एक गिफ्ट. जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी. 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी रुपये मंजूर. PMPL 100 गाड्यांची खरेदी लांबणीवर. पुणेकरांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार. पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार. हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं 4ही धरण 95% भरली. परिसरातील नागरिकांची चिंता मिटली. भर पावसाळ्यात संभाजीनगरातील 137 गावांना 218 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या. बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 40% पाणीसाठा. धरण क्षेत्रात हलका पाऊस होत असल्यानं पाणीसाठ्यात वाढ. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. इगतपुरीहून ठाण्याकडे येणारा देशातील सर्वात रुंद बोगदा वाहतुकीसाठी सज्ज. बोगद्यामुळे अवघ्या 10 मिनिटात इगतपुरी ते ठाणे पोहोचणं शक्य. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 99% काम पूर्ण. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू. संभाजी ब्रिगेडच्या मनोज आखरेंचा हिंगोली विधानसभेवर दावा. महाराष्ट्रात 18 जागांची मागणी केली असल्याची आखरेंची माहिती. माजी मंत्री अनंतराव थोपटेंच्या राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेची जमीन चौकशीच्या फेऱ्यात. 14 हेक्टर जमीन नियमबाह्य पद्धतीनं सरकारकडून घेतल्याचा आरोप. 4 महिन्यात चौकशी करण्याचे हायकोर्टाचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जळगाव शहरातून कृषी विभागाकडून आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचं आयोजन. 40 ते 50 प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध. जळगावच्या धरणगावामध्ये आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी न्याय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती. श्रावण सुरू झाल्यानं नंदुरबार बाजारपेठेत कंदुर्ले विक्रीसाठी दाखल. कंदुर्लेची नंदुरबार शहरासह ग्रामीण भागात मोठी मागणी. कंदुर्लेला 200 ते 250 रुपयांचा दर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण्यातील येऊर आदिवासी पाड्याला भेट. आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. चंद्रपुरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन. विविध आदिवासी नृत्य प्रकारांचा रॅलीत समावेश. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून रॅलीला हिरवा झेंडा. पालघरमध्ये आदिवासी बांधवांसोबत आमदार सुनील भुसारांचा ठेका. आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन. आमदार भुसारांचा रॅलीत सहभाग. आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कार्यक्रमांचं आयोजन. मिरवणुकीत आमदार संतोष बांगर यांनी डफडीच्या तालावर ठेका धरला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आरडीक्स सापडल्यानं धमकीचा कॉल. ठेवल्याचा धमकीचा कॉल. JRP पोलिसांकडून CSMT स्थानक परिसराची तपासणी. काही संशयास्पद आढळलं नसल्याची लोहमार्ग पोलिसांची माहिती. उंच गतिरोधकामुळे बेस्टच्या दुमजली बसचा प्रचंड नुकसान. बसेसचं नुकसान टाळण्यासाठी बेस्ट सर्वेक्षण करणार. नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचा निर्णय. आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री शिंदेंकडून मान्य. नंदुरबार जिल्ह्यातील 3 तालुक्यातील विद्यार्थ्यांना 2 महिने उलटूनही नवे गणवेश नाही. 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांना गणवेश मिळणार असल्याची शिक्षण विभागाची माहिती. जळगावात विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करत शासनाचा निषेध. नंदुरबार ते पुणे रेल्वे सुरू करण्याची शरद पवार गटाची मागणी. रेल्वे सेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार. अकोल्यात महाराष्ट्र काँग्रेस आउटरीच सेलकडून जलसमाधी आंदोलन. मोरणा नदीवरील पुलाला कठडा नसल्यानं वाहून गेलेल्या मुलाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी.
गडचिरोलीत भर पावसात देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी। जळगावच्या अल्पबचत भवनात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी। शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार यासह 40 प्रकरणांची सुनावणी पार पडली। सुनावणीतून 10 ते 15 प्रकरणांचा निपटारा। धुळ्यात चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। आझादनगर पोलिसांकडून 5 जणांना अटक। नागपुरात 11 लाखांचा एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या गुन्हे शाखेकडून अटक। 2 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील महिलांकडून सर्वाधिक नोंदणी, तर राज्यभरात 1,42,00,000 महिलांनी अर्ज भरले। छत्रपती संभाजीनगरात आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले। रुग्णांची संख्या 13 वर, नागरिकांची चिंता वाढली। नाशिक जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव, पालिकेचे आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर। 62 पथकांमार्फत शहरात घरोघरी तपासणी मोहीम सुरू। पिंपरी शहरात जूनपासून डेंग्यूच्या रुग्णात सातत्यानं वाढ। शहरातील 57 जणांना डेंग्यूची लागण, तर चिकनगुनिया आजाराचे 7 रुग्ण। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत भाडे थकवणाऱ्या विकासकाविरोधात एसआरए ऍक्शन मोडवर। भाडे थकवल्यास विकासकांना दुसऱ्या एसआरए योजनेला मंजुरी न देण्याचा प्राधिकरणाचा निर्णय। मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागात लिपिकांची 68 पैकी 55 पदं रिक्त। 13 लिपिक कार्यरत। अनेक वर्षांपासून भरतीला मुहूर्त मिळेना। ठाणे, नाशिक आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। 22 ऑगस्टला रेल्वे प्रवाशांचं आंदोलन। प्रवासी काळी फीत बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करणार। वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प, लोकलचा खेळखंडोबा आणि लोकलऐवजी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य इत्यादी बाबींसाठी आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वायनाडच्या दौऱ्यावर। भूस्खलनग्रस्त वायनाडला भेट देऊन पंतप्रधान मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांचा आढावा घेणार। नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार। परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। शेवटच्या क्षणी असा आदेश देता येत नाही, कोर्टाचं विधान। नीट परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारल्याचा दावा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। संबंधित विषय एनसीईआरटीच्या 12वीच्या पुस्तकात नाही, याचिकेत दावा। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची स्थापना। विधेयकावर सर्वांगीण चर्चा होणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून समितीची स्थापना। वरळी अपघात प्रकरणात मिहीर शहाला साक्षीदारानं ओळखलं। सूत्रांची माहिती, आर्थर रोड कारागृहात मिहीर शहाची ओळख, परेड प्रक्रिया। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात दाखल होणार। पुणे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा मार्गस्थ होणार। यात्रेत जयंत पाटलांसह सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। तर प्रत्येक जिल्ह्यातून पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली। शहर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली। काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली। प्रत्येक जिल्ह्यातून 1000 जणांनाच तीर्थदर्शन। इच्छुकांना 31 ऑगस्टपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार। पुण्याच्या राजगड तालुक्यात तारांची चोरी करताना मृत्युमुखी पडलेल्या मित्राला इतर दोघांनी त्याच ठिकाणी पुरल्याची धक्कादायक घटना। नातेवाईकांचा बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून प्रकरणाचा छडा। दोन्ही आरोपींना अटक। पुण्याच्या हडपसरमध्ये खासगी बसला अचानक आग। अग्निशमन दलाकडून 20 मिनिटं पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण। जीवितहानी नाही, बस जळून खाक। पुण्यातील रामटेकडी परिसरात कुख्यात गुंड राजू शिवशरण याची हत्या। वानवडी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं।